Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म। शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर। भारतीय जनता पक्ष उद्याची माझी जर का खाट टाकणार असेल, माझे सगळेच्या सगळे विरोधक यांना एकत्रित करून त्यांच्या विरोधात मला जर का लढायचं असेल तर मी कसं लढायचं, म्हणजे त्यांच्या सोबत कसं लढायचं। पाठीत खंजीरच खुपसणार असाल, मग अशा लोकांच्या सोबत राहण्यापेक्षा जर आपण समोरासमोर असलो तर निदान सावध तरी राहतो ना। बघा, राजकारणात कोणी कोणाचं शत्रू, कोणी कोणाचं मित्र नसतं। त्यांनी पहिले दिलीप भाऊंची मैत्री केली होती। मी पहिली गोष्ट म्हणजे परवा माझ्या बूथ प्रमुखांचा मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये मी घोषणा केलेली आहे की पाचोरा भडगाव मतदारसंघात शिवसेना ही ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना ही स्वबळावर लढेल अशा पद्धतीची घोषणा मी मागच्या 3-4 दिवसापूर्वी केली की माझ्या मतदारसंघातले भारतीय जनता पक्ष उद्याची माझी जर का खाट टाकणार असेल, माझे सगळेच्या सगळे विरोधक यांना एकत्रित करून त्यांच्या विरोधात मला जर का लढायचं असेल तर मी कसं लढायचं, म्हणजे त्यांच्या सोबत कसं लढायचं। वैशाली माझ्या विरोधात लढली, तिच्याबरोबर मी युती करू। प्रताप हरी माझ्या विरोधात लढले, त्यांच्याबरोबर करू। दिलीप वाघ विरोधात लढले, त्यांच्याबरोबर करू। अमोल शिंदे विरोधात लढले, त्यांच्याबरोबर युती करू। युती करू कोणाची? आता हे सगळे जरी एकत्रित आले, आत्ता तुम्हाला दूध का दूध पाणी का पाणी दिसेल। दोघंही नगरपालिका आणि 100% जिल्हा परिषद पंचायत समितीवर शिवसेनेचाच भगवा फडकलेला आपल्याला दिसेल। बरं ठीक आहे, भाजपने दिलं नाही आपण असं समजू, पण अपक्ष दिल्याच्या नंतर त्याला पुन्हा पदं दिले जातात, त्याला काहीतरी टेबला खालून म्हणा, आतून बाहेरून म्हणा, काहीतरी मदत केली जाते, पुन्हा त्याला पदं दिले जातात। हे सर्वश्रुत आहे। बरं, एक टर्म नाही, 2-2 टर्म आहे। आता 2-2 टर्म दिल्यावर मी किती दिवस विषयाची परीक्षा करायची? त्याच्यामुळे हे काही असं नवीन नाही ना। आणि मग जर का तुम्ही पाठीत खंजीरच खुपसणार असाल, मग अशा लोकांच्या सोबत राहण्यापेक्षा जर आपण समोरासमोर असलो तर निदान सावध तरी राहतो ना, निदान मर्डर तरी होणार नाही ना। पाठीत खंजीर खुपसून मर्डर असा अचानक मर्डर करून घेण्यापेक्षा समोरासमोर राहिलं तरी निदान फाईट तर होईल। या सगळ्या एकंदरीत याच्यातून सर्व समन्वयाने भारतीय जनता पार्टी आम्ही आता इस ताकदीने लढणार आहोत। भडगाव पाचोरा नगरपालिका पण, नगर परिषद पण आणि जिल्हा परिषद पंचायत समिती, ते आम्ही सगळी पक्षाची एक बैठक आज घेतली। आता बघा, राजकारणात कोणी कोणाचं शत्रू, कोणी कोणाचं मित्र नसतं। त्यांनी पहिले दिलीप भाऊंची मैत्री केली होती। राजकारणात काय मैत्री, विरोधक का आजचा मित्र हा उद्याचा शत्रू परवाचा मित्र असू शकतो। राजकारणात कोणीतरी शत्रू राहणार आहे, कोणीतरी सोबत राहणार आहे, कोणीतरी विरोधक राहणार आहे। ज्या भूमिका असतील, आता सरकारमध्ये आम्ही महायुतीत आहोत। एक जबाबदार पदाधिकारी म्हणून अगदी टोकाचं बोलणं मला योग्य त्यांच्याविषयी आज वाटत नाही आहे। त्यांनी पण जरा काही गोष्टी जर सांभाळून बोलल्या तर बरं असेल। या विधानसभेला मी स्वतः त्यांचा फॉर्म भरायला अगदी मी ज्युनियर आमदार असताना देखील आलो, जिथे जिथे सांगितलं ते सगळे फोन केले आहेत, एकदम स्पष्ट भूमिका घेतली। एकही उदाहरण ते असं दाखवू शकत नाही की बाबा आम्ही काही त्यांच्या विरोधात भूमिका घेतली। आता ते काय म्हणताय हे आता तुम्ही त्यांना जाऊन विचारा। जे त्यांच्या विरोधामध्ये लढले त्यांना आपलं भाजपमध्ये प्रमोशन दिलं जातं असं त्यांनी म्हटलं आहे। नाही, असं बघा, आता पक्ष सगळ्यांना वाढवायचं आहे। 100% शिवसेना विचार करत आहे, 100% भाजपा विचार करत आहे, 100% अजित पवार विचार करत आहे। आता शेवटी पक्ष वाढवायचा असल्यानंतर ज्यावेळेस तुमचं पक्षाचं शटर चालू असेल, जे लोक सोबत येतील त्यांना घेऊन काम करावं लागेल। असं कसं म्हणता येईल? त्याच्यामुळे आमच्यासोबत जे लोक येतील, विचाराशी अनुरूप असतील, त्यांना आम्ही सोबत घेऊन काम करणार आहोत।